दोन अस्थिपर्व, हा एक बोन आहे आणि दुसरा एक बोन आहे. ह्या बोनचा जो एंड आहे त्याला काय म्हणतो आपण अस्थिपर्व. जेव्हा दोन आलेला आहे तेषाम अंगुली मलिबंध गुल्फ जानु कर्पूर कोरासंदे कक्षावक्षण दशनेषु उलेकला कक्षावक्ष पीठ गुद भागादितंबेषु सामुद्र आणि हृदय नेत्र कोमनाडीषु मंडला कंठ हृदय नेत्र कोमनाडीषु मंडला प्रश्नमाटकेषु शंकावर्त. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरू करत आहोत आपला नवीन चॅप्टर सिरीज मधला संधी शारीर. संधी म्हणजे काय? जॉइंट्स. संधी म्हणजे जॉइंट्स. सिलेबस पाहून घेऊ. सगळ्यात पहिलं काय काय आहे. सगळ्यात पहिलं काय सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शन ऑफ संधी अँड इट्स इन्युमरेशन्स, म्हणजे संख्या विचारलेली त्याची. त्यानंतर सांगितलेलं टाइप्स ऑफ संधी, त्याच्यावरती एसक्यू येऊ शकतो अष्टविध संधी. त्याच्यानंतर इट्स क्लिनिकल इम्पॉर्टन्स. उसके बाद क्या होता है, इंट्रोडक्शन टू डिसीजेस ऑफ संधी, कोणते कोणते संधीमुळे व्याधी होऊ शकतात ते सांगितलेलं आहे. सुरू करूया व्याख्यापासून. संधीची व्याख्या काय सांगितलेली, एन अस्थिपर्वाणी अस्थिपर्वी वा संयोजनते संधिबंध सहअवयविष संधी इति उच्यते. एन अस्थिपर्वाणी अस्थिपर्वी वा संयोजनते सहअवयविष संधी इति उच्यते. म्हणजे काय सांगितलेले, दोन अस्थिपर्व, हा एक बोन आहे आणि दुसरा एक बोन आहे. ह्या बोनचा जो एंड आहे त्याला काय म्हणतो आपण अस्थिपर्व. जेव्हा दोन बोन्स एकमेकाला कनेक्टेड आहेत आणि संधिबंधाने बांधले जातात त्याला काय म्हणतो आपण संधी म्हणतो. काय म्हणतो? संधी. संधी म्हणजे जॉइंट्स. काय सांगितलं, एन अस्थिपर्वाणी अस्थिपर्वी वा संयोजनते सहअवयविष संधी इति उच्यते. व्याख्या काय सांगितलेली आहे बघून घ्या एकदा परत. ज्या रचनेद्वारे शरीरातील दोन किंवा दोन पेक्षा जास्त हाडांचे टोके म्हणजेच अस्थिपर्व एकमेकांना जोडले जातात, त्या जोडलेला त्या स्थानाला काय म्हणतो आपण संधी म्हणतो. कशाने जोडले जातात? संधिबंधाने. कशाने जोडले जातात? संधिबंधाने जे जोडले जातात त्याला काय म्हणतो आपण संधी म्हणतो. काय व्याख्या सांगितलेली आहे, एन अस्थिपर्वाणी अस्थिपर्वी वा संयोजनते सहअवयविष संधी इति उच्यते. संधीची व्याख्या काय सांगितलेली, जेव्हा दोन अस्थिपर्व एकामेकाला जॉईंट होतात. कशाने जॉईंट होतात? संधिबंधाने जे बांधले जातात त्याला काय म्हणतो आपण संधी म्हणतो. ही झाली तुमची व्याख्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे, संधीमध्ये कोणता दोष असतो? श्लेषक कफ सांगितलेला आहे. कोणता कफ सांगितलेला आहे? श्लेषक कफ. श्लेषक कफ सांगितलेला आहे. संधी संश्लेषणात श्लेषक संदेशु स्थित. काय सांगितलेलं आहे? संधी संश्लेषणात श्लेषक कफ सांगितलेला आहे, संदेशु स्थित. त्यानंतर कोणतं अस्थि व स्त्रोतसाचं मूळ स्थान संधी सांगितलेलं आहे. अस्थि व स्त्रोतसाचे संधी हे मूळ स्थान सांगितलेलं आहे. मग चौथी जी कला आहे चतुर्धरा कला, त्याला काय संधीची श्लेष्मधरा कला, ती काय आहे? संधीमध्ये स्थित असते. सर्वात पहिला काय दोष, कोणता दोष असतो? श्लेषक कफ. उसके बाद क्या बताया? अस्थि व स्त्रोतसाचं मूळ स्थान काय आहे? संधी आहे. त्यानंतर काय सांगितलं, चतुर्धरा कला जी आहे श्लेष्मधरा कला, ह्या कलेमध्ये संधी ही कला संधींमध्ये स्नेह टिकून ठेवते आणि त्यामुळे संधीची हालचाल कोणताही अडथळा न येता पार पडते, हे सांगितलेलं आहे. सर्वात पहिलं काय सांगितलं तुम्हाला? व्याख्या सांगितली. काय सांगितली? व्याख्या काय सांगितलेली आहे, एन अस्थिपर्वाणी अस्थिपर्वी वा संयोजनते सहअवयविष संधी इति उच्यते. त्यानंतर काय सांगितलं, कोणता दोष असतो? श्लेषक कफ असतो. उसके बाद क्या, कोणत्या अस्थि व स्त्रोतसाचं मूळ स्थान काय सांगितलेलं आहे? संधी सांगितलेलं आहे. त्यानंतर चतुर्धरा कला जी आहे श्लेष्मधरा कला, ते त्याच्यात संधी सांगितलेली आहे. त्यानंतर संधीचे प्रकार, हा पहिला पॉईंट झाला. नंतर प्रकार. संधीचे दोन प्रकार होतात, एक स्ट्रक्चरली आणि एक फंक्शनली. स्ट्रक्चरली म्हणजे काय? रचनात्मक दृष्टिकोनातून. आणि फंक्शनली म्हणजे काय? कर्मात्मक. कर्मात्मकचे पुन्हा दोन पडतात, एक स्टेबल जॉईंट आणि एक इनमुवेबल आणि एक मुवेबल. मुवेबलचे पण पुन्हा दोन, जे जास्त मुवेबल असतात आणि एक स्लाइटली मुवेबल असतात, अल्प आणि बाहू. दोन प्रकार पहिले कोणते? कर्मात्मक आणि रचनात्मक. कर्मात्मक मध्ये पण पुन्हा दोन, स्थिर आणि चेष्टावंत. एक बहु आणि एक अल्प चेष्टावंत. म्हणजे एक जास्त हालचाल ज्याची होईल तो बहु आणि त्याची कमी हालचाल होईल तो अल्प. त्यानंतर रचनात्मक दृष्टिकोनातून अष्टविध संधी सांगितलेला आहे. हा अष्टविध संधी तुम्हाला एसीक्यू येऊ शकतो. हा एसीक्यूचा टॉपिक आहे. कोणते कोणते सांगितले? कोर लुकल सामुद्र प्रतर तुन्न सेवनी वायस तुंड मंडल शंखवर. कोर संधी, उलुकुल संधी, सामुद्र संधी, प्रतर संधी, तुन्न सेवनी वायस तुंड मंडल आणि शंखावर्त. किती झाले? 8 झाले. हे झाले संधीचे प्रकार दोन, रचनात्मक आणि कर्मात्मक. कर्मात्मक मध्ये पुन्हा दोन, स्थिर आणि चेष्टावंत. चेष्टावंत मध्ये पुन्हा दोन, बहु आणि अल्प. मग रचनात्मक मध्ये किती सांगितलेले? अष्टविध संधी सांगितलेला आहे. कोर लुकल सामुद्र प्रतर तुन्न सेवनी वायस तुंड मंडल शंखावर्त. चला, हे झाल्याच्या नंतर तुमची सुरू करू आपण कोर संधीपासून. अष्टविध संधी काय सांगितलेले परत बघून घ्या एकदा. कोर लुकल सामुद्र प्रतर, कोर उलुखल सामुद्र प्रतर तुन्न सेवनी वायस्तुंड मंडल शंखावर्त. कोर लुकल सामुद्र प्रतर मंडल, कोर लुकल सामुद्र प्रतर
तुंड सेवनी वायस्तुंड मंडल शंकावर्त. हे किती प्रकार सांगितलेले आहेत? 8 प्रकार सांगितलेले आहेत. किती प्रकार सांगितलेले आहेत? 8 प्रकार. यालाच आपण काय म्हणतो? अष्टविध संधी म्हणतो. सर्वात पहिली कोर संधी. कोर म्हणजे काय? हिंज. जे हिंज प्रकारचे एल्बो जॉईंट किंवा रिस्ट जॉईंट हे काय? हिंज जॉईंट आहेत. ह्या जॉईंटला कोणती संधी म्हणतो आपण? कोर संधी म्हणतो. त्याचा काय श्लोक आलेला आहे? तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर कोरा संधय. तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर कोरा संधय. म्हणजे काय? जे आपण अंगुलीमध्ये जे हिंज जॉईंट बनतो म्हणजे बोटांमध्ये अंगुली, मणिबंध रिस्ट, गुल्फ म्हणजे अँकल मध्ये जो जॉईंट बनतो आणि जानू प्रदेशी जो जॉईंट बनतो ते काय सांगितले? तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू. तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर आणि जो एल्बो मध्ये जॉईंट होतो हे काय झाले? सगळे हिंज जॉईंट झाले. ही कोणती संधी सांगितलेली आहे? कोर संधी. तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर असं कोरा संधी. कोणती कोणती? अंगुली मणिबंध गुल्फ जानू आणि कर्पूर. अंगुली मणिबंध गुल्फ जानू आणि कर्पूर जो कसा असतो? हिंज टाइप जॉईंट असतो त्याला काय म्हणतो आपण? कोर संधी म्हणतो. कोणती संधी म्हणतो? कोर संधी. काय श्लोक सांगितलेला आहे? तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर कोरा संधी. त्याच्यानंतर नेक्स्ट संधी आहे तुमची कोर उलुखल. उलुखल म्हणजे उकळाप्रमाणेची संधी असते. बॉल अँड सॉकेट जॉईंट जे आहेत त्याला काय म्हणतो आपण? उलुखल संधी म्हणतो. कोणती संधी म्हणतो? उलुखल संधी. उलुखल संधीचा श्लोक काय आहे? कक्षावक्षण दशनेषु उलेखला. कक्षावक्षण दशनेषु उलुखला म्हणजे काय? कक्षावक्षण. कक्षा म्हणजे शोल्डर जॉईंट. ह्युमरस आणि स्कॅपुलाच्या ग्लेनोइड कॅव्हिटी मध्ये शोल्डर जॉईंट म्हणतो. तिथं कोणती संधी असते? बॉल अँड सॉकेट जॉईंट म्हणजेच उलुखल संधी. त्यानंतर हिप बोन मध्ये पण हिप बोन मध्ये आणि फिमर मध्ये जो जॉईंट बनतो तो कोणता? बॉल अँड सॉकेट. त्याला पण काय? उलुखल म्हणतो. सर्वात पहिला कोणता? शोल्डर जॉईंट. नंतर हिप जॉईंट. कक्षावक्षण दशनेषु. दात जो तुमचा टीथ असतो तो फिक्स्ड असतो सॉकेट मध्ये म्हणून ते पण काय झाली? उलुखल संधी सांगितलेली. कक्षावक्षण दशनेषु उलुखला. कक्षावक्षण दशनेषु उलुखला म्हणजे काय सांगितलेले? कक्षावक्षण दशनेषु उलुखला. कक्षा म्हणजे काय? शोल्डर जॉईंट. वक्षण म्हणजे काय? हिप जॉईंट. दशन म्हणजे काय? टीथ. कक्षावक्षण दशनेषु उलुखला. त्याच्या आधी काय सांगितलं होतं मी? सर्वात पहिलं कोर संधी. तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर कोरा संधी. त्यानंतर कोणती सांगितली? उलुखल संधी. कक्षावक्षण दशनेषु. कसं आहे? कक्षावक्षण दशनेषु उलुखला. त्यानंतर आहे सामुद्ग. सामुद्ग म्हणजे पेटी. ज्या संधीची पेटीप्रमाणे रचना आहे त्याला काय म्हणतो आपण? सामुद्ग संधी म्हणतो. कोणती? 3rd नंबरची सामुद्ग संधी. सामुद्ग संधीचा श्लोक आहे? अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. यामध्ये काय सांगितलेलं आहे? ज्या संधीमध्ये हाडांचे टोके एकमेकांना पेटीप्रमाणे झाकल्याप्रमाणे घट्ट बसलेले असतात त्याला काय म्हणतो आपण? सामुद्ग म्हणतो. तर काय श्लोक आहे? अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. अंशपीठ म्हणजे काय? स्कॅपुला. स्कॅपुला कसा आहे? पेटीप्रमाणे रचना आहे. गुद जो कॉक्सिजियल रिजन आहे तिथं पण भग सांगितलेले. भग म्हणजे प्युबिक सिम्पायसिस. प्युबिक सिम्पायसिस पण 2 बोन जॉईंट होतात तिथं एक फ्लॅट सरफेस बनतो. तिथं पण काय? सामुद्ग संधी सांगितलेला आहे. गुद भागा. नितंब एक सांगितलेलं आहे. नितंब म्हणजे पेल्विक बोन. अंश म्हणजे काय? अंशपीठ म्हणजे काय? स्कॅपुला. अंशपीठ. गुद म्हणजे कॉक्सिजियल रिजन. भाग म्हणजे काय सांगितलेलं आहे? प्युबिक सिम्पायसिस. नितंब म्हणजे पेल्विक रिजन. अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. अंश म्हणजे काय? स्कॅपुला. अंशपीठ म्हणजे काय? स्कॅपुला. अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. 3 झाल्या. पहिले काय? कोर संधी. तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर कोरा संधी. त्यानंतर काय सांगितलं? उलुखला. कक्षावक्षण दशनेषु उलुखला. त्यानंतर कोणती सांगितली? सामुद्ग संधी. सामुद्गचा काय श्लोक आलाय? अंशपीठ गुद भागाने तंबेषु सामुद्ग. हे झाले आपल्या 3 संधी. त्यानंतर 4th वाली कोणती आहे? प्रतर संधी. कोर लुकल सामुद्ग प्रतर. 4th कोणती आहे? प्रतर. प्रतर काय सांगितलेलं आहे? ग्रीवा पुष्टवंशयो प्रतरा. ग्रीवा पुष्टवंशयो प्रतरा. ज्या म्हणजे प्रतर म्हणजे काय संधी सांगितलेले आहे? ज्या संधीची हालचाल सरकणे ग्लायडिंग जॉईंट जे असतात ते कोणते सांगितलेले आहेत? प्रतर संधी. ज्या संध्यांची हालचाली सरकणारी म्हणजे ग्लायडिंग असते त्याला काय म्हणतो आपण? प्रतर संधी म्हणतो. ग्रीवा आणि पुष्टवंश भावात दिसतात. ग्रीवा म्हणजे जिथं नेक रिजनला तिथं काय दिसतात तुम्हाला? प्रतर संधी दिसतात. आणि पुष्टवंश मध्ये वर्टिकल कॉलम मध्ये पण काय दिसतात? प्रतर संधी दिसतात. प्रतर संधीचे काय काय सांगितलेले? ग्रीवा पुष्टवंशयो प्रतरा. ग्रीवा प्रदेशी आणि पुष्टवंश प्रदेशी सांगितलेले आहे. किती झाल्या? 4. कोर लुकल सामुद्ग प्रतर. कोरचं काय? तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानू कर्पूर कोरा संधय. त्यानंतर उलुखलचं काय? उलुखलचं काय? कक्षावक्षण दशनेषु उलुखला. त्याच्यानंतर काय सांगितलं? कोर लुकल सामुद्ग.
त्यानंतर प्रतर संधी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर फोर्थ कोणती आहे, फिफ्थ कोणती आहे, तुन्न सेवनी. तुन्न सेवनी म्हणजे सूचरशी रिलेटेड करतो आपण जनरली. क्षीरकटी कपालेषु तुन्य सेवनी, क्षीरकटी कपालेषु तुन्य सेवनी. ज्या संधींच्या रचना कपड्यावरील शिलाईप्रमाणे असतील किंवा एक्झॅक्ट अरेंजमेंट मध्ये असतील त्याला काय म्हणतो आपण, तुन्न सेवनी. कुठं सांगितलेलं आहे, शिर म्हणजे शिर प्रदेशी, हेड रिजन मध्ये सांगितले. आणि कटी कपाल म्हणजे ह्या रिजन मध्ये सांगितले, जो हिप रिजन आहे तिथं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, तुन्न सेवनी. क्षीरकटी कपालेषु तुन्न सेवनी. काय सांगितलेलं आहे, क्षीरकटी कपालेषु तुन्न सेवनी. शिर प्रदेशी जे असते आणि कटी कपाल प्रदेशी जे असते ती कोणती सांगितलेली आहे, तुन्न. ज्याची शिवनी प्रमाणे रचना असते ती काय सांगितलेलं आहे, तुन्न सेवनी सांगितलं. किती झाले आपल्या, 5. कोरलोकल सामुद्र प्रतर वायस्तुंड राहिली का, वायस्तुंड पुढे वायस्तुंड. ज्याची वाय म्हणजे काय, कावळा, आणि तुंड म्हणजे त्याची चोच. कावळ्याच्या चोचीप्रमाणे जी रचना असते त्याला काय म्हणतो आपण, वायस्तुंड संधी म्हणतो. कोणती संधी म्हणतो, कावळ्याच्या चोचीप्रमाणे जी रचना असते त्याला काय म्हणतो, वायस्तुंड संधी. हन्व उभयस्तु वायस्तुंड, हन्व उभयस्तु वायस्तुंड. हनु प्रदेश म्हणजे चीन रिजन, मॅन्डिबलचा जो रिजन आहे तिथं कोणती संधी असते, वायस्तुंड संधी असते. हन्व उभयस्तु वायस्तुंड. आता काय सांगितलेलं आहे, वायस म्हणजे काय, कावळा. वायस म्हणजे कावळा आणि तुंड म्हणजे त्याची चोच. ज्या संधींचा आकार कावळ्याच्या चोचीप्रमाणे असतो त्याला काय म्हणतो आपण, वायस्तुंड म्हणतो. हनु म्हणजे काय, जबडा किंवा मॅन्डिबल, तिथं कोणती असते, वायस्तुंड संधी असते. हन्व उभयस्तु वायस्तुंड. किती झाले आपल्या, 5, 6 झाल्या. नंतर 7वी आहे मंडल संधी. कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला, कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला. मंडल संधी काय सांगितलेलं आहे, हे संधी गोलाकार किंवा वलय आकृती असतात, सर्क्युलर जे असतात जॉइंट्स त्याला काय म्हणतो आपण, वलय मंडल संधी म्हणतो. हे संधी गोलाकार किंवा, आता काय सांगितलंय, कंठ, कंठ हृदय नेत्र आणि ट्रकिया म्हणजे क्लोमनाडी. कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला, कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला, कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला. काय सांगितलं आहे, कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला, कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु, कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला. कंठ काय सांगितलं आहे, थ्रोट किंवा लॅरिंक्स, हृदय हार्ट, नेत्र आईज, क्लोमनाडी म्हणजे ट्रकिया. आता मला सांगा, इथं बोन्स दिसतात का, कोणते बोन्स, तरी पण ही संधी मांडलेली आहे. बिना अस्थिची पण ही संधी मांडलेली आहे. कंठ झालं, हृदय झालं, नेत्र झालं, क्लोमनाड झालं. हे काय झालं, मंडल संधी झाली. कोणती संधी झाली, मंडल. कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला. ह्याच्यानंतर लास्ट जे आहे शंखावर्त. श्रोत्र शृंगाटकेषु शंखावर्त, श्रोत्र शृंगाटकेषु शंखावर्त. म्हणजे जे श्रोत्र प्रदेश आहे इंटरनल इयर मध्ये जी असते ती कोणती, शंखावर्त सांगितले. श्रोत्र शृंगाटकेषु शंखावर्त. आणि अजून शृंगाटक मर्मापाशी जी असते ती पण शंखावर्त सांगितली. जी शंखाप्रमाणे रचना असते, त्याची शंखाप्रमाणे रचना असते त्याला काय म्हटलं आहे, शंख प्लस आवर्त, शंखावर्त. ज्याप्रमाणे शंखाच्या आतल्या बाजूला गोलाकार वलय असतात तशी रचना ज्यात दिसते ती कोणती, शंखावर्त सांगितलेली. श्रोत्र शृंगाटकेषु शंखावर्त. शंखाच्या आतली जी गोल प्रमाणे रचना असते तशी ज्या संधीच्या रचना असते ती कोणती सांगितलेली आहे, शंखावर्त सांगितलेली आहे. ह्या तुमच्या 8 संधी झाल्या, कोरलोकर सामुद्र प्रतर तुंड सेवनी वायस्तुंड शंखावर्त. परत एकदा सांगतो, श्लोक बघून घेऊया एकदा पुन्हा. सर्वात पहिलं कोर संधीचा काय श्लोक सांगितलेला आहे, तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानु कर्पूर कोरा संधय. त्यानंतर उलुकल संधीचा काय श्लोक सांगितलेला आहे, कक्षावक्षंदशनेषु उलोकला. त्यानंतर हस्तपीठ कुट भागाशी तमुंबेषु सामुद्र. नंतर ग्रीवा पुष्टवंशयो प्रतरा. त्यानंतर शिरकटी कपालेषु तुन्य सेवन्य. त्यानंतर हन्म उभयस्तु वायस्तुंड. कंठ हृदय नेत्र क्लोमनाडेषु मंडला आणि श्रोत्र शृंगाटकेषु शंखावर्त. हे काय झाले तुमच्या 8 संधी. 8 संधीचे 8 श्लोक झाले. परत एकदा पाहून घेऊ 8 संधी कोणत्या कोणत्या आहेत. सर्वात पहिली सांगितलेली कोर संधी. कोर संधी म्हणजे हिम जॉइंट. कुठं कसं असतो, अंगुली मणिबंध गुल्फ जानु कर्पूर. तेषाम अंगुली मणिबंध गुल्फ जानु कर्पूर कोरा संधय. त्यानंतर कोणती सांगितली, उलुकल संधी, बॉल अँड सॉकेट जॉइंट. कुठं असतो, कक्षावक्षंदशनेषु उलोकला, कक्षावक्षंदशनेषु उलोकला. त्यानंतर आहे सामुद्र संधी. सामुद्र कुठं सांगितलेलं आहे, अंशपीठ गुद भाग आणि नितंब सामुद्र. अंशपीठ गुद भाग आणि नितंबेषु सामुद्र. त्यानंतर कोणती सांगितली, प्रतर संधी. ग्रीवा पुष्टवंशयो प्रतरा. ग्रीवा आणि पुष्टवंशच्या प्रदेशी जो ग्लायडिंग जॉइंट असतो तो काय म्हणतो, प्रतर संधी. त्यानंतर तुन्य सेवनी. क्षीरकटी कपालेषु तुन्य सेवनी.
त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, हनु उभयस्तु वायुस्तुंड, हनु आणि उभय प्रदेश कोणते सांगितलेले आहे, वायुस्तुंड सांगितलेलं आहे. मंडल संधी सांगितलेली आहे. नंतर कंठ हृदय नेत्र क्लोम नाडीषु मंडला, कंठ हृदय नेत्र क्लोम नाडीषु मंडला. त्यानंतर श्रोत्र शृंगाटकेशु शंख, त्याची शंखाच्या आतल्या प्रमाणे गोल रचना असते, इयरच्या आतमध्ये जशी गोल प्रमाणे रचना असते आत इंटरनल इयर मध्ये, ती पण काय झाली. आता संख्या किती सांगितलेल्या आहे, तर संधीची संख्या शाखामध्ये किती सांगितलेलं आहे, तर शाखामध्ये 68, मध्यमध्ये 59 आणि शीर आणि ग्रीवामध्ये किती सांगितलेलं आहे, तर 83. मग टोटल सांगा किती झाल्या, 68 59 83, 68 प्लस 59 प्लस 83. टोटल किती सांगितलेलं आहे, 210 संधी सांगितलेले आहेत. किती सांगितलेलं आहे, 210 संधी सांगितलेले आहेत. किती सांगितलेलं आहे, 200. शाखा प्रदेशी 68, मध्य प्रदेशी 59, शीर आणि ग्रीवा भागी 83 सांगितलेलं आहे. टोटल संख्या किती सांगितलेली आहे संधीची, 210. ते श्लोक झाले. त्यानंतर इंट्रोडक्शन टू डिसीजेस ऑफ संधी, म्हणजे काय काय डिसीज संधीपासून होतात, जसं की संधिवात आहे, आमवात आहे, वात रक्त आहे, हे सगळं तुम्ही सेकंड इयरला गेल्याच्या नंतर रोग निदानामध्ये शिकणार आहे. संधीपासून कोणते कोणते डिसीज होतात, तर संधिवात, आमवात, वात रक्त. अजून आहे हे 3 जरा. संधिवात म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस, आमवात म्हणजे